महिलांनी 5 दिवस कपडे न घालता राहण्याची ही एक अशीच अनोखी परंपरा विचित्र वाटत असली तरी ती परंपरा आहे, ती पाळली जाते। मित्र हो, भारतामध्ये अनेक धर्माचे आणि शेकडो जातीचे लोक राहतात। प्रत्येकाच्या प्रथा परंपरा देखील वेगळ्या आहेत। प्रत्येक जण आपापल्या प्रथा परंपरा यांचं पालन करीत असतो। यातील काही प्रथा परंपरांना शेकडो हजारो वर्षाचा इतिहास असतो। त्यामागे काही विशिष्ट कारणंही असतात। तिथल्या लोकांच्या काही धारणा आणि श्रद्धा सुद्धा असतात। भारतामध्ये अशा काही परंपरा आहेत। त्या परंपरा त्या राज्यातील तिथल्या निसर्गाशी सुद्धा एकरूप झालेल्या आहेत। देशात अनेक प्रथा आहेत, परंपरा आहेत की ज्या देशभरामध्ये साजऱ्या सुद्धा केल्या जातात। मात्र अशा देशात देखील काही विचित्र प्रथा परंपरा आहेत की ज्याची कायम चर्चा होत असते। आणि आज आपण एका अशा प्रथेबद्दल, अशा परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत की ती विचित्र तर नक्की वाटते। ही प्रथा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातल्या पिणी गावात पाळली जाते। या गावामध्ये दरवर्षी 5 दिवसाचा अनोखा उत्सव असतो। या काळात महिला कपडेच परिधान करीत नाहीत। या 5 दिवसाच्या काळात महिला घराबाहेर देखील पडत नाहीत आणि पतीशी संवाद देखील साधत नाहीत। या काळात त्यांच्या पतीला घरात प्रवेशबंदी असते। या काळात पुरुषांनी संयमाचं पालन करायचं असतं। या काळामध्ये पतीला मद्यपान किंवा मांसाहार नाही करता येत। जर या काळामध्ये कोणी मांसाहार केला तर ते व्रत मोडल्याचं मानलं जातं। श्रावण महिन्याच्या अखेरच्या दिवसामध्ये ही प्रथा या गावामध्ये साजरी केली जाते। बघा, तिथल्या लोकांचा असा विश्वास आहे की जर कोणी प्रथा मोडली तर गावावर मोठं संकट येऊ शकतं। त्यामुळं गावातील कोणी सुद्धा ही प्रथा मोडत नाही। ही प्रथा तिथल्या देवतेच्या नावानं सुरू झालेली आहे असं मानतात। पूर्वी म्हणे गावावर वारंवार राक्षस हल्ला करीत असत आणि या देवतेनं राक्षसाचा वध केला तेव्हापासून ही प्रथा सुरू झाल्याचा दावा इथं करण्यात येतो। प्रत्येक गावात त्यांची म्हणून अशी एक काही स्वतंत्र परंपरा असते, प्रथा असते आणि या प्रथा परंपरावर गावकऱ्याची श्रद्धा सुद्धा असते। त्यामागं काही आख्यायिकाही दडलेल्या असतात आणि मग त्यामुळं कितीही विचित्र वाटत असली तरी ती परंपरा जपली जाते, प्रथा सांभाळली जाते। महिलांनी 5 दिवस कपडे न घालता राहण्याची ही एक अशीच अनोखी परंपरा विचित्र वाटत असली तरी ती परंपरा आहे, ती पाळली जाते। मित्रांनो, अशा परंपराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या माहितीत अशा कुठल्या परंपरा आहेत की ज्या अशा अनोख्या आहेत? जरूर सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटू। नमस्कार।